नमस्कार. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई म्हणजे या क्षेत्राची क्षेत्रस्वामी, आदिमाया आदिशक्तीचं लीलाविहार क्षेत्र असं एक करवीर. करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे विश्वनिर्मितीनंतर त्रिदेवांनी जी दोन क्षेत्र निर्माण केली त्यामध्ये उत्तरेला वाराणसी अर्थात उत्तर काशी आणि दक्षिणेला करवीर अर्थात दक्षिण काशी. उत्तर काशी अर्थात वाराणसी ही मोक्षाची नगरी, पण करवीर क्षेत्र म्हणजे महामातृक क्षेत्र. या ठिकाणी जगदंबा साक्षात मातृरूपाने विराजमान आहे. हातामध्ये माळुंग, गदा, ढाल, पानपात्र धारिणी सर्वस्याद्य शक्ती जगदंबा करवीर निवासिनी ही ब्रह्मा विष्णू महेशासह त्रिदेवांची आई. या त्रिदेवांच्या जननी असण्यामुळेच ही जगदंबा समस्त जगताची माता आहे आणि म्हणूनच या क्षेत्राला महामातृक क्षेत्र म्हणजे आईचं मोठं क्षेत्र किंवा मोठ्या आईचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आणि जिथं आई आहे तिथं एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे प्रेम. भरभरून प्रेम हे या करवीर नगरीचं लक्षण. अर्थात कुठलंही प्रेम कधी कोरडं असत नाही, त्या प्रेमाला काहीतरी कृती असते आणि आईची कृती, आईचं आपल्या बाळांप्रती प्रेम दाखवण्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे पोषण. कुठलीही माता आपल्या अपत्याचं पोषण करण्यासाठी स्वतःचे प्राण पणाला लावते, पण आपल्या बाळाचं पोषण करते. जगातले यच्चयावत जीव या जगदंबेच्या अपत्य स्वरूप असल्या कारणानं या करवीर क्षेत्रामध्ये क्षेत्राचे म्हणून जे काही नियम आहेत त्यामध्ये जगदंबेनं सांगितलेले महत्त्वाचे दोन नियम म्हणजे एक जगदंबेचं त्रिकाळ दर्शन आणि दुसरं अतिथीला भिक्षादान. या लक्षणावरूनच आपल्याला लक्षात येईल की या क्षेत्रामध्ये जगदंबेला दुसरं काही नको आहे. केवळ आपल्या बाळांनी आपल्या नजरेसमोर असावं आणि आयुष्यातल्या सर्व सुखांचा भोग घेऊन तृप्त असावं ही एवढी आईची अपेक्षा. आणि सगळ्या सुखांमध्ये आपण अनेक प्रकारची दानं भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलेली आहेत. प्रत्येक वेळ प्रसंगानं प्रत्येक प्रसंगाप्रमाणे दान देण्याच्या वस्तू वेगवेगळ्या आहेत, पण या सगळ्यामध्ये एक मुख्य दान देण्याची वस्तू आहे आणि जी अखंड आहे ती म्हणजे अन्न. याचं कारण असं आहे की अन्नदान हे एकमेव दान असं आहे जे दिल्यानंतर मनुष्य तृप्त होतं. म्हणजे अगदी साधं उदाहरण घेतलं तर एखाद्याला आपण द्रव्यदान केलं तर कदाचित आपण दिलेलं दान आपल्या परीनं श्रेष्ठ आहे, पण घेणाऱ्यासाठी कदाचित अजून थोडं हवं होतं. तसंच इतरही दानांबाबतीत आहे, भूमीच्या बाबतीत आहे, वस्त्राच्या बाबतीत आहे, पण अन्नाच्या बाबतीत असं आहे की एकदा एखाद्या मनुष्याला आपण अन्नदान केलं की त्याच्या तृप्ततेची पावती ही त्याच क्षणी आपल्याला मिळते. म्हणजे जिथं देणारा आणि घेणारा दोघंही व्यवस्थित तृप्त होतात असं दान म्हणजे अन्नदान. आणि त्यामुळं आणि त्याचबरोबर अन्नदानाचं आणखी एक वैशिष्ट्य की ते नित्यदान आहे. म्हणजे एकदा एका वेळेला भोजन ग्रहण केलं म्हणजे आपण आयुष्यभर तृप्त झालो अशातला अर्थ नाही. ती तृप्ती आयुष्यभर राहते, पण तरीही ज्याची नित्य आवश्यकता असते असं दान म्हणजे अन्नदान. आणि या करवीर क्षेत्राचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या करवीर क्षेत्रामध्ये साक्षात दत्तात्रय प्रभू रोज माध्यान्काळी भिक्षेला येतात. दत्तात्रय प्रभूंचं वर्णन करताना पुराण ग्रंथ असं करतात, गृहे ग्रामे भिक्षा पात्रम हेममयम करे. म्हणजे हातात सुवर्णाचं म्हणजे सोन्याचं पात्र घेऊन दत्तप्रभू भिक्षा मागतात. अष्टसिद्धी ज्यांचं दास्यत्व करतात ते दत्तप्रभू किंवा चारी वेद मुखे होऊन श्वानाप्रमाणे ज्यांच्या पुढे उभे राहतात ते दत्तप्रभू इथे या करवीर क्षेत्रामध्ये भिक्षा का मागत असतील तर त्याचं कारण असं आहे, कुठल्याही प्रकारची पाकसिद्धी करताना पंचसुना नावाची पातकं होतात. कंडणी, पेशणी, मार्जनी, चुल्ली आणि उदकुंभी अशी ती 5 पाप आहेत. कंडणी म्हणजे धान्य काढताना झालेली जीवहत्या, पेशणी म्हणजे धान्य दळताना झालेली जीवहिंसा, मार्जनी म्हणजे भांडी धुताना किंवा अगदी धान्य धुताना अन्नाचे पदार्थ धुताना झालेली जीवहिंसा, उदकुंभी म्हणजे पाणी भरताना झालेली जीवहिंसा आणि चुल्ली म्हणजे अगदी अन्न अग्नीवरती शिजवताना झालेली जीवहिंसा. म्हणजे आपलं अन्न मिळवण्यासाठी आपण कुणाचं तरी काहीतरी हिंसा केलेली आहे, त्यामुळे या अन्नाला पातकाचा दोष लागला. मग याचा परिहार कसा होणार तर ज्या वेळेला आपण वैश्वदेव करू म्हणजे अग्नीला अन्न समर्पित करू, देवतांना नैवेद्य दाखवू, अतिथी, ब्रह्मचारी आणि संन्यासी यांना भिक्षादान करू, त्यावेळेला या अन्नाचा दोष जातो. आणि मग साक्षात जगदंबेचं क्षेत्र असलेल्या या करवीरातल्या जीवांना या यत्किंचितही पापाचा दोष लागू नये यासाठी साक्षात दत्तात्रय या नगरीमध्ये भिक्षाटन करतात. आणि याची पावती नवनाथ कथासारामध्ये वटसिद्ध नागनाथाच्या रूपानं
भक्तजनांनी प्रचिती घेतलेली आहे आणि त्या स्थानाची स्मृती आजही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरात वटसिद्ध नागनाथाच्या रूपानं, त्याच्या आशीर्वादित दत्तपादुकांच्या रूपानं विराजमान आहे. दत्त भिक्षालिंगाच्या रूपानं दत्त महाराजांच्या नित्य वास्तव्याची प्रचिती या करवीर क्षेत्रात आहेत. आणि त्याचबरोबर अनुसया मातेचे माता पिता अर्थात देवहूती आणि कर्दम यांच्या स्थानासह कपिल मुनी म्हणजे अनुसया मातेचे बंधू यांचं स्थान असलेलं हे करवीर क्षेत्र एका अर्थानं दत्तगुरूंचा आजोळ. त्यामुळे ज्या ठिकाणी दत्तप्रभू नित्य भिक्षेला येतात, करवीर महात्म्यात एक वचन आहे की इतर कुठल्याही नियमापेक्षा अतिथीला भिक्षादान आणि देवीचं दर्शन या दोन नियमांचं पालन करावं. न जाणो कधी आपल्या हातून दत्तात्रयाला अन्नदान घडेल आणि आपल्या सप्तकुलांचा उद्धार होईल. तर अशा या परमपावन नगरीमध्ये, या करवीर क्षेत्रामध्ये अन्नदान हा एक सगळ्यात महत्त्वाचा विधी आहे. या करवीर क्षेत्रामध्ये इतर विधी फार नाही आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी आपण बघतो की मुंडण आहे, उपवास आहे, पण करवीरामध्ये विशेषत्वाने हे दोन उपचार वर्ज्य मानलेले आहेत. इथं मुंडन केलं जात नाही, कारण आई साक्षात जगदंबा समोर असताना मुंडन करण्याचं कारण नाही. आणि उपोषण म्हणजे उपवास तर मुळीच नाही, कारण आईला आपलं बाळ उपाशी राहिलेलं कधीही आवडत नाही. त्यामुळे करवीर यात्रेचा नियम म्हणून या ठिकाणी मुंडन आणि उपोषण वर्ज्य आहे. इथं जगदंबेच्या अन्नप्रसादाला जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळंच अन्नदान हे केवळ दान नाही, तर ते यज्ञकर्म आहे. कारण आपण म्हणतो उदर भरणं नो, हे जाणीव आहे यज्ञकर्म. ज्या वेळेला आपण एखाद्या मनुष्याला अन्न देतो त्यावेळेला ते अन्न अनेकांच्या यज्ञकर्माचं कारण घडतं. म्हणजे एकाच वेळेला आपण असंख्य मनुष्यांच्या यज्ञकर्माचं कारण घडतो, असं हे अन्नदान आहे. आणि त्याच अन्नदानाचा वसा घेऊन या करवीर क्षेत्रात जगदंबेनं दिलेल्या आज्ञेचा वसा घेऊन या करवीर क्षेत्री नित्य अन्नदानाचा हा उपक्रम अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं गेली कित्येक वर्ष सुरू आहे. रोज हजारो भाविक या उपक्रमाच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण करतात आणि याचद्वारे जगदंबेपर्यंत आपली सेवा रुजू करण्याचा हा एक राजमार्ग आहे. कारण साक्षात जगदंबेचीच आज्ञा आहे की या क्षेत्रामध्ये अन्नदानाला एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळं श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वतीनं सुरू असलेले हे अन्नदान भक्तजनांपर्यंत जगदंबेचा प्रसाद पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम ठरतंय. परस्त भाविक म्हणजे जे यात्रेसाठी येणारे, दर्शनासाठी येणारे भाविक आहेत, त्यांना या जगदंबेच्या प्रसादाचा लाभ करून देण्याचं महत्त्वाचं काम या उपक्रमाद्वारे होतंय. या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ते मार्ग आपल्याला या सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून किंवा या रूपातून आपल्याला व्यक्त होतीलच. पण या उपक्रमामध्ये सहभागी होणं हे एका अर्थाने या करवीर क्षेत्राचा नियम सांभाळल्याप्रमाणे आहे. त्यामुळं या निमित्तानं या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या विशेष अशा उपक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांना मी आवाहन करतो की हा जगदंबेचा आनंद सोहळा, नित्य तृप्तीचा सोहळा आणि या नित्य यज्ञाच्या सोहळ्यामध्ये आपलीही एक समिधा असावी, यासाठी या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्या माध्यमातून सुरू असलेल्या अन्नदानाच्या उपक्रमामध्ये आपण सर्वजण आवर्जून सहभागी व्हा, जेणेकरून या करवीर क्षेत्राचं परमपावन विधान असलेल्या अन्नदानाच्या उपक्रमाला एक महत्त्वाचा सहाय्य होण्याचा पुण्याचा लाभ आपल्याला घडेल आणि जगदंबा नारायणी आदिशक्ती करवीर निवासिनीचे आशीर्वाद आपणा सर्वांपर्यंत अखंडपणाने पोहोचत राहतील. हीच त्या जगदंबा आदिशक्ती चरणी प्रार्थना. जय जगदंबा उदयोस्तु.